आज मला वाटतं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे इथे खूप जण वेगवेगळ्या विषयातून आहेत, बरोबर. पण असा विचार केला तर सगळेजण रंगांशी रिलेट आहेत. पेपरही घालतोय, वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं वाचतोय, त्याच्यामध्ये कव्हर पेज असतात किंवा तुमच्या घरामधल्या काही गोष्टी असतात. या सगळ्या रंगीत आहेत, सगळ्या रंग घेऊन आलेले आहेत. मग हलके असतील, कडक असतील, फिके असतील, अजून कुठल्याही प्रकारचे असतील. तर त्या ह्याचा विचार करत मी आज थोडंसं बोलणार आहे. कलर थेरपी असं मला डोका मॅडमनी सांगितलं आहे, पण कलर थेरपी खूप वेगळी आहे आणि मेडिकली कलर थेरपी तर बियॉन्ड अवर रीच आहे, कारण की डॉक्टर्सचा विषय आहे, वेगळाच विषय आहे. पण आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. अगदी रोजच्या सकाळी उठल्यानंतर चहा करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व गोष्टींमध्ये आपण या रंगांचा वापर करत असतो. कसा ते बघा. हे क्रेटर लेक आहे अमेरिकेतलं, ऑरेगॉन स्टेटमध्ये. सगळ्या जगामधला सगळ्यात डीपेस्ट ब्लू यामध्ये. तर काय येतो तो, तर त्याची डेप्थ जी आहे ती जवळपास 2000 फीट खोलीची आहे. याचा उल्का पडून झाल्यानंतर किंवा अर्थक्वेक झाल्यानंतर जी डेप्थ त्याच्यामध्ये निर्माण झाली, त्यामध्ये पावसाचं पाणी साचून ते निर्माण झालेलं तळं आहे. त्याच्यात कुठलीही नदी येत नाही, कुठलाही वॉटरफॉल येत नाही, प्युअर कलर आहे, प्युअर पार्टिकल्स आहेत. त्याच्यामुळे सनलाईट एवढ्या खोलपर्यंत त्याच्यात जातात आणि त्या वॉटर पार्टिकलमधनं रिफ्लेक्शन, आता ते सायन्सचे लोक असतील तर ते चांगलं सांगू शकतील माझ्यापेक्षा, पण त्यातनं रिफ्रॅक्शन होऊन किंवा रिफ्लेक्ट होऊन येणारा जो रंग आहे तो शॉर्टेस्ट वेवलेंथचा वर येतो आणि तो आपल्या डोळ्यांमध्ये शिरतो. डोळ्यांची रचना आपली अशी आहे की जी आपल्याला दृष्टी दिलेली आहे. ईश्वराचं फार मोठं देणं आहे आपल्याला की आपल्याला दृष्टी दिली आहे. दृष्टी दिली आहे, दिसतंय, पण काय बघावं हे मात्र आपल्या हातात आहे. आपण काय बघणार आहोत, आपण कसं वागणार आहोत, इतरांशी कसं वागणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. तसंच काय बघावं हा हे निळा रंग का आला हे समजून घेण्याचं जे काही शास्त्र आहे ते सायन्सच्यावाले करतीलच, मांडतील ते जे काय आहे ते त्यांनी लिहिलेलंच आहे ते. तर यापेक्षा ते दिसण्याला, ते अनुभवण्याला म्हटलं, तो जे रंग आपण अनुभवतो ते महत्त्वाचे असतात. तर ही जी डार्क डेप्थ आहे, ब्लू, डार्क ब्लू आहे, तो आपल्याला या सगळ्या गोष्टींना अतिशय आल्हाद देतो. इथे बसा, तासन तास बसला तरी त्याचा कंटाळा येत नाही, कारण निळा रंग हा आपल्याला बांधून ठेवणार आहे. आकाशाचा निळा आहे, अगाध मोठा आहे, म्हणजे त्याची क्वालिटी काय आहे, दुसऱ्यांना सामावून घेण्याची, ही महत्त्वाची. त्यामुळे ज्या लोकांना ब्लू कलर्स आवडतात किंवा ब्लूच्या शेड्स आवडतात, टिंज आवडतात, त्यांचे स्वभाव तसे त्या पद्धतीचे असतात. बघा ग्रीन, फ्रेश ग्रीन, लश ग्रीन, फ्रेश ग्रीन. बघा तुम्ही जेव्हा तुम्हाला फार कंटाळा आलेला असतो, कॉलेजमध्ये लेक्चर झालेले असतात, मुलं ऐकत नसतात, काहीतरी सिनियर स्टाफची चिडचिड झालेली असते, काही असू दे, आपल्या मनावर त्याचा परिणाम होता कामा नये, हे मात्र लक्षात ठेवायचं. मग त्याच्यासाठी काय करायचं, जा गार्डनमध्ये, त्या कुठल्या तरी ग्रीनी ह्याच्यामध्ये आहे. आणि गंमत म्हणजे काय की नाशिक आपलं इतकं सुंदर आहे ना, इथे अर्ध्या तासावर गेलात ना तर आपल्याला अनेक सुंदर ग्रीन स्पॉट मिळतात, पाण्याची सहज लहर असते ती मिळते. तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. पक्षी, प्राणी, किडे, अगदी मुंग्या, दगड, धोंडे म्हटलं तरी चालेल, पण त्याच्यावरचं टेक्स्चर,
बघा तुम्ही सहज बघा, शंख, शिंपले. आता काही वेळेला असं होतं आपल्या बरोबर आपण फिरायला गेलो समुद्राकाठी किंवा अजून कुठे, तर आत्ता या वयाला सुद्धा मला ते शिंपले गोळा करायला आवडतं. मला वाटतं तुम्हाला पण आवडत असेल. लोक आपल्याला वेड्यात काढतात, हो आता काय वय काय शिंपले गोळा करायचं. पण का नाही करायचे? त्याचा थोडासा गुलाबी रंग आहे, थोडासा नेसर रंग आहे किंवा थोडासा ऑरेंजिश कलर आहे. फील करा ना, ते फिलिंग जे असतं ना ते मनाला आल्हाद देणारं असतं. म्हणून त्या गोष्टींचा विचार आपल्यामध्ये व्हायला पाहिजे. मोराला बघितलं केव्हाही बघा मस्त वाटतं. तर हा जो काही रंगांचा इम्पॅक्ट आहे ना तो महत्त्वाचा आहे. तसंच आपला पुढचा येतो ते फुलं कायम आपल्यासोबत असतात. तुम्ही केव्हाही जा फॉरेस्टकडे किंवा गार्डनमध्ये किंवा अजून कुठल्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या रंगाची फुलं मिळतात. अगदी फिक्या निळ्यापासून तर गडद लाल केशरीपर्यंत. डार्कर लाल सुद्धा असतो, गुलाबाचा असतो डार्कर लाल. पण ह्या सगळ्या रंगांचा इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो आणि तो झालाच पाहिजे. तो झाला नाही तरच जरा विचार करण्याचा प्रश्न निर्माण होतो. बघा आता ती सगळी पिवळी लाल निळी सगळी रंगाची फुलं आहेत. पुढचं घ्या. हे मी एकाच ह्याच्यातून एक काढलेलं पेंटिंग आहे. फिका गुलाबी रंग, फिका केशरी रंग, ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट. पाणी, मोठं पाण्याचा जो काही परिणाम असतो ते आपल्याला असं कॅचिंग असतं. आपण जेव्हा पाण्यात आत समुद्राच्या पाण्यात, नदीच्या पाण्यात, तलावात असे हळूच आपलं शरीर आत घुसवलं की जे फिलिंग असतं ते आपलं एका आईने आपल्याला कुशीत घ्यावं असं असतं. तर ते कुशीत घेणं जे असतं ना पाण्याचं ते फार सुंदर असतं. त्याचं फिलिंगच खूप छान असतं. ते सांगू नाही शकणार, ते अनुभवावं लागतं. आणि हे अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये असलेला जो हलकासा निळा रंग आहे ना तो तुम्हाला अपिलिंग असतो, तो तुम्हाला कॅच करणारा असतो, तुम्हाला मिठीत घेणारा असतो. आणि केव्हाही ती गोड मिठी आपल्याला आल्हाद देणारीच असते. त्यामुळे तो महत्त्वाचा. तर पुढचा घेतलं. आता विचार करा, हे आकाशाचे रंग झाले, प्राणी पक्ष्यांचे रंग झाले, बाकी अनेक गोष्टींमधले रंग, वाळवंटाचे रंग, हे माझं एक पेंटिंग आहे. तर आता समजा विचार करा, या अख्ख्या सृष्टीमध्ये निसर्गात परमेश्वराने एवढे रंग आपल्यासाठी निर्माण केले. समजा ते नसते तर काय झालं असतं? असं दिसलं असतं. अजून एक पुढचं चित्र घ्या. हे बघ, पॅसिफिकचं आहे. मी जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा तिथे काढलेली काही चित्र आहेत. अथांग समुद्र समोर, इतकी सुंदर डोंगरांची रचना, त्यातले रंग, समजा रंगच नसते तर चित्र असं झालं असतं. किती उदासपणा झालं असतं. मग आपण कुठल्या ह्याच्यामध्ये बघितलं, हे बघ अनेक ह्याच्यामध्ये आपण पेंटिंग आर्टिस्ट जे आहेत तर त्याला जॉन फर्नांडिसचं पेंटिंग आहे. अतिशय सुंदर पोर्ट्रेट करणार आहे. आणि नुसतं पोर्ट्रेट नाही आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये रेफरीजचा विचार खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे की इतक्या हलक्या सहज मांडलेल्या रंगरचना आहेत. ते पेंटिंग पाहिलं कीच असं वाटतं वाव काय सुंदर आहे. पण तेच रंग नसतील तर काय झालं असतं? असं ग्रे, आपण सगळेजण असे ग्रे दिसतो. बघा विचार करा कसं झालं असतं ते विचित्र. भांडलो असतो एकमेकांशी, बाकी काहीच केलं नसतं. कारण ते ब्लॅक अँड व्हाईट आल्यामुळे तुमच्या मनामध्ये येणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या रंगलहरी आहेत किंवा रंगलहरींचे जे परिणाम आहेत ते आलेच नसते ना. इमॅजिन करा, फक्त डोळ्यासमोर आणा काय झालं असतं. हे सगळे ग्रे असते, लाईट डार्क, हे सगळे लाईट डार्क असे असते, कसं तरी दिसलं. त्यामुळे ते आपल्याला हे चित्रांचंही हे इतकं सुंदर रवी परांजपेचं चित्र आहे, पण असं आलं असतं. तर काय आहे या रंगांची वैशिष्ट्य काय आहे? तर रंग आपल्याला बेसिक तीनच आहेत, लाल, पिवळा आणि निळा. पण या तीन
रंगांच्या कॉम्बिनेशनने किंवा कमी जास्ती प्रमाणातल्या मिश्रणाने आपल्याला हे रंगचक्र मिळतं. रंगचक्र म्हणजे काय? येलो, रेड, ब्लू याच्या हे मधले मधले असलेले रंग. मग त्याच्यात असंख्य रंग निर्माण होतात, असंख्य, ज्याची मोजदातही करता येतात. पण आपल्याला समजायला हवं या दृष्टिकोनातून हे बेसिक त्याच्यामध्ये एक एक करत असे रंग ठेवलेले आहेत. तर ह्या रंगांचा वापर आपल्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळेला होत असतो. पण मग यातला हे काय तर काही रंग उबदार, हा येलो, येलो, रेड, ऑरेंज हे आपल्याला एनर्जी देणारे आहेत. आपल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये ज्या विचार केला तो आपण करणार आहोत पुढे, त्या सगळ्या एनर्जी देणाऱ्या गोष्टी आहेत. लाल रंग एनर्जिक आहे. खूप आला, खूप मोठ्या प्रमाणावर आला तर धोका आहे. म्हणजे खूप ब्राईट कलर रेड आहे आणि त्या ह्याच्यामध्ये जर का तुम्ही सगळ्याच गोष्टी रेड 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 केल्या तर थोड्या वेळाने त्रास व्हायला लागतो. कारण का की ती तेवढी एनर्जी ग्रहण करण्याची आपल्यात शक्ती नसते. ऑरेंज सुद्धा तसाच आहे. खूप ब्राईट ऑरेंज आला तरी सुद्धा त्रास होतो. पण आता तुम्ही म्हणाल का असं काही आहे ना, आपली टिकली लाल आहे, पण टिकली लाल का आहे हे कधी विचारात घेतलं का? नाही. ती बरोबर या 3 धमन्यांच्या मधोमध असलेल्या जागी आहे आणि रोज माणसांनी तिथे दाब द्यावा. कारण का तर आपली एनर्जी वाढणारी आहे. पुरुषांनी आता लावत नाही, पण पूर्वी गंध लावायचे आणि ते गंध लावण्याची जी काही प्रक्रिया आहे ती दाबून व्हायला पाहिजे. एवढंसं बोट आपलं दाबलं जाणं या ह्याच्यामध्ये एनर्जी वाढते. तुम्ही दाबून बघा, तुमचा काय म्हणते चक्र काय असतात ना शरीरातली, ते सगळ्यात खालचं जे चक्र असतं ते स्टिम्युलेट होतं. स्टिम्युलेट होतं. तुम्ही शांत व्यवस्थित बसलात आणि दाबलात तिथे तर आपण आपोआप असे होतो. तर ही जी प्रक्रिया आहे ही आपल्या संस्कृतीमध्ये शोधून काढलेली आहे आणि म्हणून आपल्याकडे कुंकू किंवा गंध लावण्याची पद्धत आहे आणि तेही एवढीशीच. म्हणजे लाल रंगाचा वापर आपण तेवढाच करणार आहोत. हां, आपल्या शादी गोष्टींमध्ये म्हणजे लग्नाच्या वेळेला आपल्या भारतीय पद्धतीमध्ये वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे आहेत. पण विशेषतः आपल्याकडे पिवळा किंवा केशरी रंग वापरला जातो. पिवळी साडी घातली जाते, पण काही ठिकाणी लाल पण असते. पण तिची वेळ पूर्ण आयुष्यामध्ये एकदाच असते. एकदाच, ज्या वेळेला लग्न होतं त्या वेळेला. मुलींच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत तर ते पण नाही. विचार करावा मुलांनी. त्याला कारण आहे. त्याला कारण असे आहे की मुळातच स्त्री आणि पुरुष यांचे स्वभाव वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. पुरुषांचे स्वभाव वैशिष्ट्य असे आहेत की ते स्टेडी आहेत. कुठल्याही गोष्टींमध्ये फारसा विचार स्टेबल विचार करणारे आहेत. विचार किंवा बाकी गोष्टी अनेक घडत असतात, पण त्याच्यातनं स्टेबल कसं राहायचं हे त्यांना पटकन जमतं. वेळेस लेडीजना नाही जमत. कारण का त्यांच्यामध्ये अनेक व्यवधान असतात. घरातलं करायचं आहे, बाहेरचं करायचं आहे, आज नोकरी करणारे आहेत, मुलांचं सांभाळायचं आहे, अजून काही आहे, घरातल्या मोठ्या माणसांना सांभाळायचं. इतक्या गोष्टींमध्ये असल्यामुळे त्यांची वृत्ती चंचल होते आणि ती चंचलता त्यांच्या ड्रेपरीजमधनं दिसून येते. वेगवेगळ्या रंगांच्या गोष्टी. दुकानात गेल्यानंतर हा नको, तो नको, हे नको असं करत चालतं. हे लोक पुरुष मंडळी आर्यन, तो इकडे, हा बरं ठीक आहे झालं, त्याला एक आठ पाणी घातली की झालं. हो ना, एकदम बरोबर. तर असा भाग आहे. पण तरी सुद्धा काही पुरुष मंडळी असतात असे की जे वेगळ्या वेगळ्या रंगांचे बरी पेस्टल कलर असतात. फार रेअरली असे काही वेळेला दिसतात की जे डार्क रंग किंवा आजकाल असं बघितलं म्हणजे कॉलेजवरती जाताना दिसतं असं की एकदम रेड कलरचा शर्ट आहे, एकदम स्ट्रप्सवाला शर्ट आहे, डार्क अँड लाईट अँड म्हणजे रेड अँड ब्लॅक असा. तो त्या वैयक्तिक त्या मुलाचा किंवा त्या
त्याचा स्वभाव आहे. कारण ते डॅशिंग असतात, कुठली गोष्ट पटकन करणारे असतात. जे लोक डॅशिंग असतात ना ते असे साधे रंग वापरत नाही. असेच रंग हवे असतात की जे असे मारामारी करायला असता निघतील. तुम्ही बोला की त्याला पुढचा शब्द आलाच पाहिजे. असे हां ठीक आहे असं मॅडम असं कोणी म्हणलं ते लगेच त्याला उत्तरं देतील. तर हा परिणाम त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांनी परिधान केलेला त्या रंगाचा, कारण ते तसेच रंग वापरतात असा रंग आहे. तर असे हे रंग आहेत, निळा, तांबडा, हिरवा. हिरवा हे जे रंग आहेत हे सगळे सुदिंग आहेत, शांत रंग. आणि आपल्या निसर्गात आपल्याला भरपूर रंग दिसतात. हिरवा तर खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो, कारण सगळी सृष्टी हिरव्या रंगाने नटलेली आहे. पण त्याच्यामध्ये थोडासाच एखादा गुलाबाचा लाल असतो, झाडावरती गुलमोहराचा लाल असतो, किंवा केशरी असतो, किंवा उन्हाळ्यात खडखडीत उन्हाळा असतो पण त्यामध्ये येणारा केशरी असतो, जांभळा सुदिंग असतो. त्याच्याचबरोबर येणारा गुलाबी असतो. गुलाबी फुलं असतात छोटी, गुच्छ येतात, पांढरा अशा फिका गुलाबी पांढरा असतो. हे सगळे रंग निसर्गात आहेत, आपण अनुभवाल रस्त्याने जातात. गंगापूर रोडला सगळी झाडं तशीच आहेत की केशरी, गुलाबी, पांढरा, जांभळा असं. फक्त जाताना बघितलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. हे बाहे असे बेसिक कलर्स आहेत, हे वॉर्म कलर आणि हे कूल कलर. आता आपण असा विचार करतो की काय हे आपल्याला का भावतात किंवा काय, पण ते रंग जे आहेत ना ते रंग आपल्याबरोबर संवाद साधतात. आता बघा, इंद्रधनुष्यामधले रंग वेगवेगळे आहेत. ते किती लहान मुलं असो किंवा किती मोठा माणूस असो किंवा बाई असो, पाऊस पडून गेल्यानंतर ऊन आलं की हमखास हटकून बाहेर आलंच पाहिजे. कारण का ते कॅचिंग असतं, ते इंद्रधनुष्य असं कॅचिंग असतं. म्हणून आपण या गोष्टींकडे ओढले जातो. आणि ते ओढल्या गेल्यानंतर आपण जेव्हा ते बघतो ना त्यावेळेला असं वाटतं वाव वाव, हा एकच शब्द आपल्या तोंडातनं बाहेर पडतो. तर हा जो संवाद आहे रंगांचा, हा रंगांचा संवाद आपल्याला आपल्या जीवनात प्रत्येक ठिकाणी घडताना दिसतो. फक्त तो आपण ऐकला पाहिजे. जसं आपण बघितलं पाहिजे तसंच ते संवाद ऐकला पाहिजे. संवेदनशील असतात म्हणजे काय की एखाद्या आपल्या वर्गामधली एखादी मुलगी म्हणा किंवा मुलगा म्हणा एकदम भडककिले रंग घालून आला तर आपण म्हणतो हे काय घातलंय असं चिडतो. ते जे चिडतो ना, ती चिडण्याची प्रक्रिया जी आहे ती ह्या संवेदनेत असते. त्या रंगांमुळे येणारी आपल्या मनामधली असलेली संवेदना असते. तर त्या गोष्टींचा प्रत्येक वेळेला तो संवाद असतो, तो आपल्याला जाणवत. आता तुम्ही पाहिलं असेल का मला माहिती नाही, पण एडवर्ड मूनचं चित्र आहे. अतिशय अस्वस्थ असलेल्या अवस्थेमध्ये आल्यानंतर तो त्या ब्रिजवर उभा राहतो आणि त्याला खूप प्रचंड प्रमाणात असं ओरडावंसं वाटतं. त्रास काहीतरी घडलं असेल त्याच्या आयुष्यामध्ये. पण ते घडत असताना तो ओरडतोय, मोठ्याने करून ओरडतोय. पण ते चित्रात कसं दाखवायचं हे त्या एडवर्ड मूननी मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्या ब्रिजच्या खालून वाहणारी नदी पण लाल खेळशी दाखवली आहे, आकाशाचे रंग पण लाल दाखवले आहेत. तो स्वतः एक रेडिश ऑरेंज असा दाखवलेला आहे, काळा काळा असा रंगाचा आकार. तुम्ही बघा एडवर्ड मून असं लिहून घ्या आणि तुम्ही ते चित्र बघा, किंकाळी म्हणून असं ते चित्र आहे. तर ती जाणीव असते, ती संवेदना असते. तर ती संवेदना त्यांनी ती रंगातनं मांडली आहे. जशी एखाद्या रंगाचा आपल्यावर परिणाम असतो तसा मनातल्या संवेदनेचा परिणाम रंगचित्रांमध्ये उतरताना दिसतो. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच भावना प्रधानता म्हणजे काय, तर आपण असा विचार करतो की आपण जरा हिरमुसले आहोत किंवा अतिशय हळवे झाले आहोत आणि त्याच वेळेला असे ढग भरून आले, आकाश गडगडते, हे झालंय, तर असं आपल्याला अधिकच उदास वाटायला. म्हणजे आधीच आपण उदास असतो, त्यात तसं झाल्यामुळे उदास वाटतं. पण याच ऐवजी जर का एखादा फ्रेश असेल, म्हणजे मस्त छान वाटतं, यंग एजमध्ये असं वाटतं
मग काय, चला पावसात भिजायला जाऊ, हिंडायला जाऊ, तो आनंदी राहतो. ह्या ज्या काही भावना आहेत ह्या माणसाच्या मनातल्या विचारांवर आणि बाहेर दिसणाऱ्या रंगांवर अवलंबून असते. तर ही गोष्ट अशी आपल्याला रिलेटिव्ह असते. तर हे जे काय आहे ना, हे जे रंगांचे वैशिष्ट्य आहे ते आपण ओळखलं पाहिजे. त्यात त्याचा जो स्वभाव असतो तो पण दिसतच असतो. नुसतंच हे नाही तर आपण जे कपडे किंवा बाकीच्या गोष्टी परिधान करतो त्याच्यात पण आपला स्वभाव अंतर्भूत असतो. कारण आपल्याला ते रंग आवडतात असा पण एक महत्त्वाचा मुद्दा असतो. तर ते आपले जे रंग आहेत ते काही उष्ण असतात, काही शीत असतात. त्याप्रमाणे त्या माणसांचे स्वभाव असतात. एखादा असा शांत असतो. बघा तुम्ही त्याचे सगळे कपडे किंवा बाकीच्या गोष्टी त्याच्याजवळ असणाऱ्या गोष्टी अशा सॉफ्टन असतात किंवा थोड्या डलर असतात, डार्कर असतात, शूदिंग असतात. आणि जो फ्रेश आम्ही सगळं काही करू शकतो असं म्हणणारे जे असतात ते अधिक उजळ रंग किंवा अधिक ब्राईट कलर किंवा अधिक गडद रंग वापरणारे असतात. स्वतःची अशी ओळख असते. एकमेकांच्या सानिध्यात आले की मात्र बदल घडतो. बघा जसा रंग एकमेकांमध्ये मिसळले जे पिवळ्याबरोबर निळा मिसळला की हिरवा होतो. मग तुम्ही विचार कराल एखादी दणदणीत कोणी काम करणारी व्यक्ती असेल आणि तिच्याबरोबर एखादी शांत असेल तर तो मीडिएटर होऊन येणारा इम्पॅक्ट किंवा इफेक्ट हा कम्फर्टेबल असतो. बघा असतं असेल. त्यामुळे प्राचार्यपदी जे लोक असतात ना त्यांना ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. कारण त्यांना सगळे रंग दिसतात. सगळ्या रंगाचे स्वभाव माहिती असतात. त्यामुळे कुणाला इथे ठेवायचं आणि कुणाला इकडे ठेवायचं फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. असू दे तो एक भाग झाला. त्याच्यानंतर हा जो काही भाग आहे ह्याच्यामध्ये रंगाचा संवाद होणं गरजेचं आहे. आणि ती जे रंगाचे संवाद जे आहेत ते आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपलं जीवन इतकं अनेक गोष्टींनी भरलेलं आहे ना, धकाधकीचं आहे. इथून स्कूटरनी जायचं म्हटलं तरी मध्ये 4 लोक येणारे आहेत, मध्येच कोणीतरी घुसणारं आहे. या सगळ्यांना सांभाळत आपण जातो आणि आपल्या डोक्याला अतिशय त्रास होतो. म्हणून आपल्या घरातली रचना ही महत्त्वाची आहे. तर ती पण आपण पुढे बघणार आहोत. रंगांमुळे माणसाला ऊर्जा मिळते हे तर मी आता तुम्हाला सांगितलंच. तर असे हे रंग आहेत येलो, ऑरेंज आणि रेड. आता हे काय करतात? येलो इन्क्रीजेस एनर्जी. नंतर फन सुद्धा म्हणजे छोटे लहान मुलं असतात ना त्यांना बघा येलो रंग काही म्हटलं की येलो मला पिवळा हवा. बघा त्यांच्या बसचा रंग पण पिवळाच आहे. 2 गोष्टींसाठी. एक तर तो पटकन दिसतो आणि दुसरा मुलांना अट्रॅक्ट करणार असतो. मुलांसाठी म्हणून असतो काय असं चाइल्डलाईक असतं. म्हणजे लहान मुलं कशी खेळतात ना कशा आहे म्हणून त्यांच्या बसचा रंग पण पिवळा ठेवलेला असतो. तसंच सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा असतो, मैत्रीपूर्णता. फ्रेंडशिप डेला रेड वापरतात पण सिनियर लोक किंवा अजून कोणी लोक येलो कोणी आहे ना. मग ती येलोची रचनाच त्याच्यासाठी ते त्या रंगापासून गडद रंगापर्यंत सगळे येणार आहे. आणि म्हणून ती मैत्रीपूर्णता तारुण्यकर आहेच त्याच्यात प्रश्नच नाही आहे. पहिला रंग आहे तो रंगचक्रावरचा पहिला. त्यामुळे त्याच्यामध्ये असलेली उबदारपणा पण आहे कारण येलो आहे आणि आशावाद आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या येलो रंगाचे पेस्टल शेड्स साधारण पुष्कळ जणांना आवडतात. कारण त्याचा भाग हाच आहे की त्यांना ती जी काय म्हणतो आपण त्याला एक सकून म्हणतो तसा मिळत असतो त्या रंगातून. येलो रंगाच्या सगळ्या शेड्स असतात आणि आपल्याकडे हाच येलो रंग लग्नाला पण वापरला जातो. पहिली पिवळी साडी आपली असते ती सुद्धा एक सकून देणारी असते म्हणून पिवळ्याचा वापर केला जातो. की तुम्हाला आश्वस्त केलेलं आहे. तुमचं लग्न एखाद्या माणसाशी झाल्यानंतर त्या घरात तुम्ही जाणार आहात. ते घर तुम्हाला आश्वस्त करत आहे की तुझं पुढचं आयुष्य चांगलं राहील आणि म्हणून ती पहिलीच पिवळी असते. मला शब्द आहे तुला ऑरेंज पण तसा. पण ऑरेंजमध्ये काय रेड आहे. येलो तर आहे पण
रेड पण आहे, म्हणजे त्याच्यातला फोर्स, त्याच्यातला जास्त उबदारपणा, त्याच्यामधली सर्जनशीलता. रेड कलर हा सर्जनशील आहे, मला करता येतो. हा जो काही आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास येलो बरोबर रेड देतो, म्हणून तो ऑरेंज निर्माण होतो. आणि ह्या ऑरेंज रंगांमध्ये या सगळ्या गोष्टींची वैशिष्ट्य असतात. हां हां, ते पण आहे. तर ही तरी जी आहे ते उत्कटता आहे, ईर्ष्या आहे, इच्छा आहे, धैर्य आहे, आत्मविश्वास आहे, ऊर्जा आहे, उदारपणा आहे. हे तर आपण बोलतो आता, पण तेवढाच तो धोकादायक पण आहे. जास्त रंग मोठ्या प्रमाणावर आला तर ते त्रास देणार आहे. हे सुदिंग, थंड, छान. थंड नाही म्हणत, छान. थंड म्हटलं की निष्क्रिय होती, थंड नाही, फिलिंग. त्याच्यामुळे आपण त्यांना शीतरंग म्हणतो. पण निसर्गात हिरव्या रंगाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला आपोआपच त्याच्यातून संतुलन मिळतं. आपलं डोकं डिस्टर्ब झालं असेल तर हिरव्या रंगाच्या रिलेशनमध्ये आलात की आपण शांत होतो. किंवा आपण आपलेच परिधान केलेले वस्त्र जर का त्या रंगाने घेतले तर ते अधिक शांत वाटतं. हा पण एक विचार आहे. आता निळा रंग आहे, आरोग्य देणारे तर आहेतच, हिरवा, निळा, जांभळा. पण त्यातल्या त्यात निळा रंग जो आहे तो शांत, सकून देणारा आहे, तसा स्वच्छ आहे आणि विश्वास. आभाळाचा निळा हा विश्वास देणारा आहे, म्हणून तो रंग वेगळ्या उदारता निर्माण करतो किंवा संयम पण आहे त्याच्यामध्ये. हा पण एक महत्त्वाचा. जांभळा, हा जो जांभळा आहे ना, हा जांभळा रंग लाल आणि निळा यांच्या मिश्रणाने होतो. हा खालचा जांभळा, त्याच्यात एनर्जी पण आहे आणि शांतता पण आहे. बघा काय विचार, अंतर्ज्ञान होणारा, महत्वाकांक्षा देणारा, वैभव देणारा, सर्जनशीलता, आध्यात्मिक भाव आणि राजेशाही थाट. बघा राजाची वस्त्र तशी दिली. आता आपण राजा म्हणण्यापेक्षा कृष्ण म्हणतो. जो कृष्ण आहे त्याचं कधीही पितांबर नसतं, त्याचं जांभळ्याच रंगाचं वस्त्र असतं आणि राधेचं पिवळ्या रंगाचं वस्त्र असतं. म्हणजे राधा ही एनर्जेटिक, पूर्ण विश्वास असलेली, पूर्ण सकून देणारी अशी. बघा आपल्या देवांचे रंग सुद्धा त्याचप्रमाणे आलेले. तुम्ही कधी अभ्यास केला असेल या गोष्टीचा, नसेल तर आता खरा आपल्याला ते जाणवेल. कृष्णाचा जांभळ्या रंगाच्या वस्त्रात त्याची पॉवर, सर्जनशीलता कुठली ती त्याच्याचकडे, बरोबर त्यांनी सगळं घडवून आणलं. पण कुठे जाणवलं का नाही, म्हणजे तितकाच तो शांत आहे आणि तितकाच तो एनर्जेटिक आहे. म्हणून त्या जांभळ्या रंगाचं वैशिष्ट्य असं आहे. आणि त्याच्यामध्ये तो जो काही राजेशाही आहे, राजांनी कसं असावं याच्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्यांबरोबर शांतही असायला हवं पण एनर्जेटिकही असायला हवं. हा महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे या तिन्ही रंगांचं वैशिष्ट्य आपल्याला अशा प्रकारे समजून घेता येईल. तसाच त्याच ह्याच्यातला लाल मधला फिका गुलाबी, प्रेमाचा रंग. संपूर्ण जग त्या प्रेमामध्ये बुडलेलं असतं. यंग जनरेशन तर खूपच. पण त्याच्यामध्ये सुद्धा जर का सिनियर्स किंवा जेंट्स लोकांनी सुद्धा आपल्या ह्याच्या टेपरीजमध्ये किंवा विचारांमध्ये थोडासा फिका गुलाबी चालू शकतो ना. असं नाही, थोडासा जांभळा, थोडासा असे पेस्टल कलर घेतले तर त्यांनाच छान वाटेल. नुसतं त्यांनाच छान वाटेल का नाही, इतरांना पण छान वाटेल. बघा म्हणजे बायको नक्की म्हणेल या. किंवा पांढऱ्या रंगावरती थोडीशी नक्षी असेल ती फिकी गुलाबी, फिकी जांभळी, फिकी हिरवी, हे सगळे पेस्टल कलर्स जे आहेत ते तुम्हाला एक दुसऱ्यांप्रती प्रेमाचा भाव देतात, म्हणून महत्त्वाचे असतात.
जांभळा रंग आपण आता बघितला असेल, विलासी गाढ बंधन देणारा. गाढ बंधन हे महत्वाचं. राधाकृष्णाचं असलेलं गाढ बंधन, नवरा बायकोचं असलेलं गाढ बंधन हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात जर का आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याबरोबरची सोबत खूप चांगली लागते, विश्वास लागतो, सपोर्ट लागतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या रंगात असतात, ते देतात आणि ते आपण अनुभवतो. अनुभवा तुम्हाला समजेल असं मला वाटतं. तसंच हा जो मॅजेंटा आहे हा गुलाबीचाच म्हणजे रेडमधलाच, पण याच्यामध्ये थोडासा जांभळा आहे, पूर्ण प्युअर रेड नाही आहे. जांभळ्या रंगाचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तो एक बॅलन्स, समतोल राखणारा आहे आणि स्वीकार करणारा आहे. स्वीकार म्हणजे दुसऱ्याला स्वीकारणं ज्याला आपण म्हणतो तो भाग. तर या रंगाचे आपल्याला बघा पूजेच्या ठिकाणी जी सोळी असतात ती या रंगाची असते, की आपण जे स्वीकारलेले आपल्या आयुष्यामध्ये अनेक घडणाऱ्या गोष्टींचा विचार आपण ती पूजा करताना स्वीकारलेला आहे. पूजा आपण का करतो तर आपण त्याच्यातून आनंद, समाधान आणि शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी कुठलंही सोहळं, हिरवं सोहळं कधी नसतं, निळं पण सोहळं कधी नसतं. आता वारेसर सांगू शकतील आपल्या गोष्टी, कारण ते त्या क्षेत्रातले आहेत, थोडं बहुत त्यांना माहिती आहे त्याच्याबद्दलचं. पण मी एक असं ऑब्झर्व केलं आणि अभ्यास केला की जांभळा, गडद जांभळा, गडद निळा कधीतरी असतो, नाही असं नाही, पण हे दोन रंग आपल्याला प्रकर्षाने दिसतात. तर ती जी स्वीकारण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या रंगात असते. म्हणून काळा, पांढरा, ग्रे नाहीच. काळा आहे पण काळ्यामध्ये गूढता आहे, फार गूढता आहे. म्हणजे काही वेळेला आजकाल दिसतात मुलींचे सुद्धा सगळे रंग म्हणजे कपडे काळे काळे असतात. नो सध्या काय परिस्थिती बदलली आहे. पण ना आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा किंवा आपण शिकवत होतो तेव्हा गेले 50-60 वर्षामध्ये मला तरी असं कधी आढळलं नाही की इतके गडद रंग वर्गामध्ये कधी आलेले किंवा आम्ही कधी घातलेले कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना. पण आहे कदाचित त्यांचे स्वभाव कसे झालेत का, न्यूट्रल झालेले आहेत का ग्रे रंगाला, किंवा त्यांना काहीच उपाययोजना सुचत नाही आहे. याच्यासाठी सिनियर्सनी प्रयत्न करायला हवे की हे ग्रे कलर्स का घालतायत, हे डार्क रंग का घालतायत. आई वडिलांनी विचार करायला हवा की काळ्या रंगाचेच कपडे मुलं खरेदी का करतायत, हा विचार होणं गरजेचं आहे. हा आपण काळ्या रंगाचे केव्हा घेतो, आपल्या संस्कृतीमध्ये काळ्या रंगाला बंधन नाही घातलेलं. कृष्ण काळाचे, राम काळाचे, सगळे काळेच आहे, आपण काळेच होतो. एखादा असतो थोडा पण साधारण इंडियन कल्चरच्या ह्याच्यामध्ये सगळे डार्क रंगाचेच आहेत. पण ते डार्क रंगाचे जे काही आहेत ते पूर्ण डार्क का नाही, म्हणजे त्यांचा विचार वेगळा होतो. मग हा जो काही विचार आहे हा विचार, ती गूढता, ती शक्ती ही त्यांच्यामध्ये नाट्यभाव असतो. पण तरी सुद्धा सगळे अनेक गोष्टी अशा असतात की ज्या रात्रीच्या अंधारात होतात, त्याचा विचार. पण काळा रंग राजेलाय का नाही. हिवाळ्यामध्ये संक्रांतीला काळाच रंग वापरला जातो, कारण का काळा रंग ॲब्सॉर्बिंग आहे, एनर्जी ॲब्सॉर्बिंग आहे. त्या थंडीच्या दिवसामध्ये इतकी थंडी असते की आपल्याला त्या थंडीपासून बचाव करण्यासाठी जे काही रंगांची वैशिष्ट्य आहे ती काळ्या रंगामध्ये मिळतात. पांढरा रंग स्वच्छ, शुद्ध, सरस्वतीचा पांढरा रंग जो देणार आहे, दान करणारा. आणि ग्रे तो संतुलन, दोन्ही गोष्टी समजणार आहे. आता हे जे काय ना हे दाखवते तुम्हाला, हे रंगचक्र, रूट चक्र, पराक्रम चक्र, सोलर, हे सगळे मणिपुरा याची सगळी चक्र आहेत. हार्ट चक्र आहे, हे थ्रोट चक्र आहे, हे थर्ड आय चक्र आहे आणि हे
थिअरी आहे ना, हे डॉक्टर्स जे काही विचार करणारे असतात त्या आपल्या सगळे जे काही ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती ह्या चक्राचा किंवा ह्या रंगांचा परिणाम होतो असं त्या डॉक्टर्सचं म्हणणं आहे. मी डॉक्टर काही माहिती नाही आहे, पण एक तुम्हाला माहिती असावं. सायन्सच्या लोकांना कदाचित माहिती असेल तर, किंवा सायकोलॉजीच्या लोकांना माहिती, सायकोलॉजीचे आहेत काय कोणी तर त्यांना ते जास्त माहिती असतं. पण या रंगांचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि ती जी काही आपली चक्र आहे ते योगशास्त्रामध्ये आपल्याला ते शिकवलं जातं किंवा सांगितलं जातं आणि ते योगशास्त्राच्या आधारावर आणि ह्या मणिचक्राच्या आधारावरती आपल्याला ते आपली एनर्जी लेवल वाढवता येते. हां, आता हा एक महत्त्वाचा भाग असा की आपल्या निसर्गाचे वेगवेगळे रंग आढळतात. ते रंग सकाळी वेगळे, दुपारी वेगळे आणि संध्याकाळी वेगळे. तर सकाळचे रंग कसे असतात? असे फिके, धुक्यातून आलेले, निळ्या रंगाशी थोडेसे जवळचे, अतिशय शांत. तुम्ही बघा, सूर्योदयाच्या आधीचे आणि सूर्योदयानंतरचे थोडा कालखंड असतो, 1-1.5 तासाचा. तेवढ्या वेळात जर का तुम्ही निसर्गात जाऊन उभं राहिलात, गेलात, बघितलं तर तुम्हाला मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. त्याला तोडच नाही कुठे. त्या वेळेला, त्या क्षणाला तिथे जाऊन उभं राहिला, ते एनर्जी ग्रहण केले तर अख्खा दिवस आपला चांगला जाईल. त्यामुळे सकाळचे रंग जरूर बघावेत, अतिशय सुंदर असतात. केशरी जस्ट आलेला, थोडासा हलकासा गुलाबी, थोडा हलकासा निळा, असे सगळे हलके 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 रंग असतात. आता हे जे काही आहेत या ह्याच्यामधले दुपारचे रंग जे आहेत ते पण ऊन आलेलं असतं, भरपूर पूर्ण वाढलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सगळे रंग असे पेस्टल झालेले असतात. रंग आपल्याला असे भडक कुठेच दिसत नाही, फारसे निसर्गात त्यातलं असतील, पण निसर्गात आपल्याला तसे दिसत नाही. गडद निळा आधीचा असतो, तो थोडासा फिका झालेला असतो. गुलाबी, निळे सगळे फिके होऊन जातात, आकाशामध्ये मध होऊन जातात किंवा बाकी ठिकाणी मध होऊन जातात. तसेच संध्याकाळचे रंग असतात सूर्योदयाच्या वेळेचे, त्यावेळेला ते असे थोडेसे सोनेरी होतात आणि थोडेसे लालसर रंगाकडे जाणारे असतात, थोडे विटकरी रंगाकडे जातात. बाकी आकाशाच्या बाजूच्या सृष्टीकडे बघितलं तर ते असे थोडेसे विटकरी झालेले असतात, अंधाराचा परिणाम त्याच्यावर झालेला असतो. तर आचार्य आपल्याला 3 पॅलेट मिळतात दिवसातल्या. हे जे पॅलेट आहे या पॅलेटशी आपण जोडलेलो असतो. या सगळ्या रंगांपैकी आपल्याला एकच रंग आवडतो, हाही एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तो कोणता आहे हे मात्र त्यांनी प्रत्येकाने शोधून काढायचं. म्हणजे ह्या तिन्ही वेळा ज्या वेळेला आपण बघतो, जातो, अनुभवतो त्यावेळेला काही जणांचा विचार असतो, मग सकाळी कुठे जायचं बघ, दुपारी कुठे एवढ्या भगवतीत उन्हात नाही गं, अजिबात नाही. मला संध्याकाळचे रंग आवडतात, छान असतात, केशरी वगैरे असे. पण ही जी विचार करण्याची भाग असतो ना, तो त्या माणसाचा वैयक्तिक रंग असतो आणि मग तो ओळखायचा आणि त्याप्रमाणे आपली पॅलेट बनवायची. पॅलेट बनवायची म्हणजे काय? रंग पॅलेटवर असतात ते नाही. आपण जे घालतो, कपडे घालतो, आपण जे रूम तयार करतो, घरातल्या काही गोष्टी असतात, घरातले सोफा कव्हर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या आपल्या त्या रंगाशी रिलेट असतात किंवा त्या रंगाबरोबर जाणाऱ्या इतर रंगांशी रिलेट असतात. सगळ्यांबरोबर सगळे रंग जात नाही, अजिबात नाही, ते स्वभाव असतात. कुठल्याही कोणाशी आपलं जमत नाही, कारण का त्याचे रंग स्वभाव वेगळे असतात, आपले रंग स्वभाव वेगळे असतात. त्यामुळे आपण पण त्याच लोकांशी मैत्री करतो जे आपल्याला प्रेम देतात, कम्फर्टेबल असतात. आहे ही गोष्ट खरी आहे. किंवा एखाद्या मीटिंगमध्ये किंवा याच्यामध्ये एखादी व्यक्ती आली की गेट सगळं मीटिंग खराब. तर हा जो काही भाग आहे ना हा पण महत्त्वाचा असतो. तर ते समजलं पाहिजे आणि ज्या वेळेला अशी घडत असेल तर ती बदलायची कशी
हा पण विचार केला पाहिजे, बदलताही आलं पाहिजे. कारण आपण मनुष्य आहोत, त्यामुळे आपल्याला सगळ्यांशी जुळवून घेणं क्रमप्राप्त आहे. सगळ्यांशी जुळत नाही, पण त्यावेळेला थोड्या वेळापुरता का होईना आपण तो विचार करू शकतो. तर तशी ही जे काही रंगाची पॅलेट आहे ही महत्त्वाची. तर ह्याच्यातले रंग बरेच आहेत, वेगवेगळे रंग येतात. हां, तर आता आपण असा विचार करू की आपण काय बदलू शकतो, त्याच्यामध्ये काय बदल घडवू शकतो. तर हे रंग जे आपल्याला नेहमी दिसतात किंवा असतात किंवा जे आपल्या आवडीचे असतात, त्या ह्याच्यामध्ये आपण त्या रंगांचा वापर करून आपण आपलं घर सजवू शकतो. घरातले पडदे आहेत, बाकी घरातल्या फर्निचरची जागा आहे, किंवा आता बघा त्याच्यामध्ये किती महत्त्वाचं आहे की आता ऑफिसमध्ये आपल्या कॉलेजमध्ये आपलं प्रत्येकाचं एक डिपार्टमेंट आहे. मग त्या डिपार्टमेंटमध्ये आपलं टेबल आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत. आपण आपल्या जी काही आवडीच्या गोष्टी आहेत त्या तिथे आणून ठेवू शकतो. तेव्हा काही कोणी आपल्याला रागवणार नाही. कारण आहे त्याचं की ते रंग, त्या वस्तू आपल्याला अपिलिंग असतात. आपण जे थकान झालेली असते लेक्चर झाल्यानंतर किंवा अजून काही झालं तर जी थकवा असतो तो ते रंग बदलवतात. अगदी सर आर्किटेक्चर ते तर सांगूच शकतील याच्यातला बदल म्हणा किंवा काय. घरात गेल्यानंतर आपण बाकी तर गोष्टी आहेतच, पण मुळात आपलं सगळ्यात रिलॅक्स होण्याची जागा म्हणजे बेडरूम. मग ते बेडरूममध्ये असलेल्या पडदे, चादरी, पांघरूण, एखादं पांघरूण असं असतं बघा, एखादी आजीची साडी असते ती आपण असं क्लेम करतो त्याच्यावरती की हा ही मला पाहिजे. कारण का की त्यातले रंग आपल्याला आवडलेले असतात, त्याच्यातला आजीचा प्रेमळ भाग त्याच्यामध्ये असतो आणि ते ज्या वेळेला आपण ओढतो त्यावेळेला ते रंग आपण पांघरतो. ते आजीची प्रेमळता आपण पांघरतो आणि म्हणून आपल्याला ते रंग आवडतात. हा महत्त्वाचा भाग आहे. तसंच इतरांशी संवाद हा खूप महत्त्वाचा भाग. आपण ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी काम करतो, विचार करतो, आता हा संवाद कुठे येतो असा विचार केला तर आपण किती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो. पण पोलीस, खाकी रंग, गडद रंग जे आपल्याला आधार देतात. नेव्ही ब्लू, म्हणजे नेव्ही ब्लू हा साधारणतः ह्याचा असतो, विमानामध्ये हवाई सुंदरींचा असतो. बघा त्यांचे बरेच डार्क ब्लू, डार्क रेड किंवा डार्क रेड म्हणजे रेड नसतो, तो थोडा ब्राऊनकडे जाणार असतो, हे गडद रंग असतो. हे गडद रंग काय आहेत, ते गडद रंग आपल्याला आधार देणार. आपल्या घरात आता नाही आहे पण पूर्वी सागवान लाकूड असायचं. त्या सागवान लाकडामध्ये असलेला जो गडद रंग आहे तो आधार देणारा. हे जे गडद रंग आहेत हे सगळे आधार देणारे असतात आणि तुमची आत्मीयता वाढवणारे. म्हणून आपण त्या घरामध्ये सहज असतो, सुखात असतो. तसंच आपलं जेवणाचं ताट पण महत्त्वाचं आहे बरं का. आता काय होतं, गर्दी आहे, घाई आहे, पटापट आपण कसं तरी ते ब्रेड सँडविच खातो किंवा तरी काहीतरी खातो. तसं नाही आहे. आपलं प्रत्येक ताट हे वेगळं आहे. आपले कपडे त्याच्यानंतर कशी सांगितली आपण वेगवेगळे रंगांचे कपडे आपल्याला मिळतात. टेक्स्टाईल मला तर त्याच्यात तयार आहे. पण जेंट्स लोकांचे सुद्धा विचार केला तर मी मगाशी सांगितलं तसं की काही प्रमाणात ते बदल करू शकतात. पण त्यांच्यामध्ये असलेला जो स्टेडीनेस हा महत्त्वाचा भाग, ती फार महत्त्वाची आहे आणि म्हणून ते रंग असे वापरले जातात किंवा होतात. पण जेवणाचं काय, मगाशी सहज सरांशी बोलता बोलता आलं की जेवणाचं ताट पूर्वी आपण, आता तर काय प्लेट आहे, काचेचं आहे, अजून काही आहे, साधी कागदी प्लेट सुद्धा आजकाल असते. किती दळीदळीपणा. पण सोय महत्वाची. पण अजूनही दक्षिणेत तुम्ही फिरायला गेला तर त्या ताटात केळीचं पान असतंच असतं. ते स्वतः धुतल्याशिवाय ते लोक वाढत नाही. बघा
त्यांचं कल्चर त्यांनी सांभाळलेलं आहे. का तर हिरवा रंग जो आहे तो एनर्जी देतो. त्याच्यामध्ये असलेलं लिंबू लाईट येलो रंगाचं फार महत्वाचं आहे. जे पूर्ण एक लिंबाची फोड आपल्याला एनर्जी नाही. न्यूट्रिशनवाले सांगू शकतो नक्कीच की फुल एनर्जी त्याच्यामधनं मिळते. पचन प्रक्रिया पूर्ण होते, हा महत्वाचा भाग आहे. तसंच त्याच्यामध्ये चटणी आहे. गडद हिरव्या रंगाची चटणी असते, थोडीशी तिखट असते त्यामुळे फार खाता येत नाही, पण ती गरजेची असते. आपल्या पूर्ण जेवणामध्ये भारतीय जेवणांमधल्या प्रत्येक प्रदेशामध्ये या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला तर ते मिळेल असतात तिथे त्याच्यामध्ये. तर ती समजण्याची जी काही भाग आहे तो महत्त्वाचा. आता ही जी काय म्हणू आपण त्याला जेवताना जो काही विचार होतो ना आपला तो वेगळा असतो. जे पदार्थ जे असतात ते महत्त्वाचे असतात. तर त्याच्यात त्याला काय म्हटलेलं आहे, क्रोमोथेरपी. पदार्थांमध्ये जे रंग येतात ना त्या रंगातनं आपण आपलं लाईफमध्ये वेगळा विचार करू शकतो. तर त्यातल्या मी एक छोटे काही काही म्हणजे लिहून आणलेले आहेत. आता ही फळं आहेत सगळी भाज्या आहेत. ह्या भाज्या किंवा हे रंग आपल्याला काय देतात, तर ही जी थेरपी आहे ना ही पायथागोरसनी मांडलेली आहे आणि साधारणतः 2-2,500 वर्षापूर्वी ही मांडली आहे. आणि एन्शियंट इजिप्त, एन्शियंट रोम किंवा चायना आणि इंडिया आपल्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या. म्हणूनच आपलं जेवणाचं ताट फार महत्त्वाचं आहे. नाही असं नाही माहिती. तर रेड आपण मगाशी बघितलं, इट स्टिम्युलेट एनर्जी. तर हा एनर्जी जो आहे ते जनरल टॉनिक फॉर लो ब्लड प्रेशर. त्याच्यानंतर रुमॅटिक फीवर. रुमॅटिक फीवरला पण ते उपयोगी होतं. पॅरालिसिस आणि ॲनिमिया. कारण ह्या सगळ्या गोष्टी एनर्जी नसणाऱ्या आहेत. तुमच्या हातात अडकलं की तुमची एनर्जी नाही आहे म्हणून काय अडकलं आहे, मग आपण त्याला काय खाल्लं पाहिजे. आता काय होतं ह्याच्यावर डॉक्टर्स लोक भरपूर औषधं देतात, नाही असं नाही, पण आपण काय केलं पाहिजे. आपण त्या गोष्टी जर का आपल्या डाएटमधनं मिळवत गेलो किंवा विचार करत गेलो तर आपल्याला त्या मिळतील. रेड आहे एनर्जी. तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना, डायटिशियनवाले तर सगळं सांगतातच वेगवेगळं. रेड कॅबेज आहे, बीट आहे, रेड बेरीज आहे, वॉटरमेलन आहे किंवा रेड असल्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खात राहिला तर आपल्याला ही एनर्जी मिळायला लागते. आता अर्थात तेवढंच खायचं असं तर भाग नाही ना, बाकी बऱ्याच गोष्टी. तसेच ऑरेंज काय स्टिम्युलेट करतं, ब्लड सप्लाय आणि एनर्जी. तर एनर्जी टू नर्व्स, नर्व्सला ती एनर्जी देते. कशी येते, बेनिफिशियल फॉर किडनी ट्रबल, स्टोन ट्रबल किंवा हर्निया, अपेंडिक्स. आता हे जे काही गोष्टी आहेत ह्या कधीतरी कुणाला तरी होत असतात, पण आपण त्याचा विचार जर का घेतला तर आपल्याला त्याच्यातून वेगळा पदार्थ खाल्ले किंवा हे फळं खाल्ली किंवा रंगाची वैशिष्ट्य घेतली तर लक्षात येईल. किंवा ऑरेंज जो आहे ना इट ऑल्सो स्टिम्युलेट मिल्क प्रोडक्शन ॲक्शन इन ब्रेस्ट आफ्टर चाइल्डबर्थ. मला वाटतं डायटिशियन किंवा ह्याचे सांगू शकतो. तर त्याच्यामध्ये ऑरेंजमधलं काय येतं, आपण सांगतो ना गाजर खा शक्ती वाढेल, सहज आहे. आपल्या पूर्वापार परंपरेत ते सांगितले, त्यावेळेला कदाचित ही थिअरी नसेल, आता डायटिशियन्सनी ती शोधून काढली आहे. पण ऑरेंज आहे, ॲप्रिकॉट आहे, मँगो आहे. मँगो इज द बेस्ट, खूप एनर्जी देणार आहे पण त्याचा रंग ऑरेंज आहे. पीच, पपया, पपयासुद्धा तसाच आहे की नाही. म्हणजे हे जर का आपण थोडासा विचार करतो, मला नाही आवडत असं म्हटलं की गेलं, पण नाही ते खाल्लं तर तुमची आरोग्य सुधारण्याकडे वाटचाल होईल. येलो, येलो आपण मगाशीच बघितलं की येलो हा लहान मुलाचा प्ले ॲक्टिव्ह असा आहे. म्हणजेच काय, ब्रेनशी रिलेटेड, ब्रेनशी रिलेटेड. त्या ह्याच्यामध्ये काय होतं किंवा लिव्हरशी त्याचे जे काही इफेक्ट आहेत, ट्रीटमेंट फॉर डायबिटीज,
कॉन्स्टिपेशन, आय किंवा थ्रोट इन्फेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी येलो स्टिम्युलेट करतात किंवा बाजूला काय काय येतात येलोमध्ये? लायमन सोडा ते तर आहेच, लेमन सोडा प्यायला की पोट ठीक होतं, स्वीट लाईम, मँगो, गुआवा, ह्या सगळ्या गोष्टी. तसंच पुढचे जे आहेत ग्रीन, ब्लू आणि येलो मिक्स होणार, तर ती जी हार्मोनी आहे ती एकमेकांमध्ये होऊन आलेली आहे. येलो पण आहे, ब्लू पण आहे. मग हे जे रंग आहेत या ह्याच्यामध्ये आता असं मांडलंय बघ, मला माहिती नाही होतं की, पण नर्वस सिस्टीम जी असते, आपण नर्वस होतो, नको वाटतं काय वेळेला, पण त्याच ग्रीनमध्ये गेलो तर छान वाटतं. म्हणजे कुठेतरी त्या नर्वस सिस्टीमवरती ते परिणाम करणारे असतात. अल्सर, इन्फ्लुएन्झा, मलेरिया, कोल्ड म्हणजे थंडी वाजतात, किंवा सेक्शुअल डिसऑर्डर, आपण त्याच्यामधला महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही छान सगळीकडे फिरायला गेलात, एकत्र राहिलात, तर आपोआपच तुम्ही एकमेकांबरोबर संवाद साधू शकता. हा फार महत्त्वाचा भाग आहे. ब्लू तसाच आहे, सूदिंग आहे, सेडेटिव्ह आहे. ब्लू रिलीज पेन, ब्लूला पेनला कमी करणारे आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये फळं आहेतच, फुलं पण आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये ब्लू फारसे येत नाहीत. ब्लू प्लम येतात, ब्लू बेरीज येतात, किंवा ब्लू ग्रेप्स येतात, किंवा पर्पल आणि इंडिगो रंग घेतले तर फार कमी आहे. फ्रूट्स कमी आहेत. फळं किंवा आता नव्याने यायला लागलेले जांभळा कोबी आहे, जांभळा पालक आहे, किंवा अजून काय जांभळ्या रंगाचं, पण मुळात असलेला रंग जांभळ्यातला म्हणजे जांभळा, जांभळं, जांभूळ जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते डिसऑर्डर ऑफ स्टमक ते तर आहेच, डायबेटीसवरही आहेच. शिवाय मायग्रेन ज्यांना त्रास होतो, मायग्रेनचा ज्यांना त्रास होतो त्यांनी जांभळाचा वापर करावा असं. तर स्किन डिसऑर्डरला पण उपयोगात येतो. त्या स्किन डिसऑर्डरला तुम्ही जर का विचार केला असेल तर हे काय ते कोकम आपल्याकडे औषध म्हणून वापरलं जातं. म्हणजे चक्क त्याचा कोकमचा रस काढायचा आणि हातापायाला लावायचा, ते गांधी लावलेले बाजूला होतं. म्हणजे हे जे काही आपल्या गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. ते आपण बघितलं. आता आपण काय केलं पाहिजे? चित्र काढली पाहिजे. सगळ्यांना चित्र काढता येतात. रंग हातात घ्यायचे आणि आपल्या आवडीचे रंग लावायचे, बाकी काहीच करायचं नाही. ते चांगलं कॉम्पोजिशन होत आहे की निसर्ग चित्र होत आहे की अजून काय होतं बघायचं नाही. चित्र प्रदर्शनांना भेट द्यायची, फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. की आपल्याकडे असे एक म्हटलं जातं, कुठे जायचं त्या चित्र प्रदर्शनाला, आणि कुठेतरी चित्र लावलेली असतात. नाही, त्यातली काही चित्र चांगली असतात. मग ती चांगली चित्र आपण शोधून काढायची आणि त्याचं रसग्रहण करायचं. किंवा तुम्ही जे कोणी आर्टिस्ट तुमच्या ओळखीचे असतील, आता पटणार असेल, त्यांच्याकडे जावं, त्यांची चित्र बघावी, किंवा अजून काही वेगवेगळी फोटोग्राफ्स बघावे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर एक मात्र सेकंड नंबर जे आपण बघितलं मगाशी, निसर्गात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कसं आपला आनंद घ्यावा ते चित्र काढावं हेही म्हणतो. आणि आपण काय खातो याचा पण विचार करावा. मनाला भावतं आणि पचन होण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आपण रंगांचा वापर करतो. मग आता आपल्याला जर का वेळ असेल, इच्छा असेल, तर आपण काही चित्रांचा किंवा काही आपण स्वतः प्रयत्न करणार. मॅडम आपल्याला पेपर्स देणार आहे, ग्रुप करा आणि ते मांडा. नेक्स्ट मी काही फोटोग्राफ्स आणले आहेत. एकदम सिंपल आहे. तुम्हाला असं वाटेल मला एक रेष सुद्धा काढता येते, मी कसं काढणार? नाही, सगळ्यांना रेषा काढता
कॉलेजमध्ये होतात ना पूर्वी, आता नाही म्हणते मी, त्यावरती तरी लाईन मारलीच असेल ना. त्यामुळे या अशा आडव्या, थोड्याशा तिरक्या, थोडेसे गोल अशा काय काय लाईन्स मारा आणि त्याच्यात तुमचे आवडते रंग बघा कुठे ज्याला जो आकार आवडेल. एकदम सिंपल, एकदम सिंपल फॉर्म्स आहेत. तुम्ही बघा, लक्षात घ्या, हे इथेच आहे. तुम्हाला पुन्हा हवं असेल तर आपण ते एकदम सिंपल. इतके गोल ठिपके मांडलेले आहे ना, सोपं आहे ना.